मंडळी, आईस्क्रीम तर तुम्ही 100दा बनवली आणि खाल्लीसुद्धा असेल. पण ही अशी आईस्क्रीम आहे जी खाण्यासाठी वरतून थोडासा मसाला घालावा लागतो. मसाला घातल्याशिवाय या आईस्क्रीमला काही चव येत नाही. जराही गॅसचा वापर न करता फक्त 3 साहित्यामध्ये तयार होणारी चटपटीत अशी मसाला आईस्क्रीम. बनवायला एकदम सोपी, खायला तितकीच चविष्ट. मग चला बनवूया आजची ही चटपटीत मसाला आईस्क्रीम. आज आपण पेरूची आईस्क्रीम बनवणार आहोत. त्यासाठी अर्धा किलो पेरू घेतले आहेत. पेरू घेताना पातळ सालीचे आणि पिकलेले घ्या. बरं, लाल पेरू मिळाला तर अतिउत्तम, पण ते सीझनमध्येच मिळतात. नसेल तर असे साधे पेरूसुद्धा वापरू शकता. स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे देठ काढून घ्यायचे आहे. वेगवेगळ्या फळांची आईस्क्रीम तुम्ही बनवून खाल्ली असेल. पण पेरूची आईस्क्रीम एकदा जरूर ट्राय करा. बनवायला जितकी सोपी आहे, खायला तितकीच चविष्ट, कारण जराही गॅसचा वापर करायचा नाही. मोजक्या साहित्यामध्ये तयार होते. पेरू घेताना पातळ सालीचे घ्यायचे. जाड सालीचे पेरू घ्यायचे नाहीत, कारण ते खायला कडवट लागतात. म्हणून शक्य असेल तर पेरू पिकलेले आणि पातळ सालीचे घ्यायचे. तयार केलेले पेरूचे काप लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि मिक्सरवरनं अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. पण यामध्ये तुम्हाला हवं तर थोडंसं दूध घालू शकता. मी मात्र पाणी घातलं आहे. 5 ते 6 चमचे पाणी घालून मिक्सरवरनं एकदम बारीक अशी पेस्ट करायची. जर पाणी घातलं नाही तर पेरू व्यवस्थित दळला जाणार नाही, त्याचे तुकडे राहतील. म्हणून थोडंसं पाणी घालून मिक्सरवरनं ही पेस्ट करून घेतली. लगेचच हे गाळून घ्यायचं आहे, कारण कितीही बारीक दळा, पेरूमधल्या बिया काही बारीक होत नाहीत, त्या तशाच जाडसर राहतात. जर आईस्क्रीम खाताना या बिया दाताखाली आल्या तर आईस्क्रीम खायला चांगली लागणार नाही. म्हणून ते सगळं मिश्रण गाळून घ्यायचं. बघा, या सगळ्या बिया काढून घेतल्या आहेत आणि हे मिश्रण तयार झालं. व्यवस्थित मिक्स करून घेतलं. पण पेरूची आईस्क्रीम थोडीशी लालसर दिसावी म्हणून यामध्ये अगदी थोडासा मी खाण्याचा लाल रंग घातला. रंग घालणं अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तरीसुद्धा चालेल. पण जर तुम्ही लाल पेरू वापरला तर रंग घालण्याची अजिबात गरज नाही. आईस्क्रीममध्ये शक्यतो व्हिप क्रीमचा वापर केला जातो, पण आज आपण व्हिप क्रीम न वापरता फ्रेश क्रीम वापरणार आहोत. 1 कप फ्रेश क्रीम घेतली आहे. अर्धा किलो पेरू होते, त्यासाठी 1 कप फ्रेश क्रीम घ्यायची आणि गोडवा यावा यासाठी साखर न वापरता वापरायचा आहे मिल्क मेड. अर्धा कप मिल्क मेड लगेचच यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. बस एवढंच साहित्य लागतं आईस्क्रीम बनवण्यासाठी. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर त्याने करा, नसेल तर नुसतंच विस्पर घेऊन सुद्धा तुम्ही हे काम करू शकता. 5 ते 6 मिनिटं हे चांगलं मिक्स करायचं आहे. जसं आपण ते मिक्स करत जातो, आईस्क्रीमचं जे बॅटर आहे त्याचा रंगसुद्धा बदलतो आणि मिश्रण हे छान असं स्मूथ होतं. कारण आईस्क्रीम म्हटलं की छान असं स्मूथ बॅटर असावं, म्हणून 5 ते 6 मिनिटं तरी ते चांगलं फेटून घ्यायचं. 5 ते 6 मिनिटं हे चांगलं फेटून घेतलं. बॅटर बघा मस्त असं क्रीमसारखं तयार झालं आहे आणि असंच बॅटर आईस्क्रीमसाठी हवं. आता लगेचच आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायची. काचेचं भांडं वापरा किंवा स्टीलचं भांडंसुद्धा वापरू शकता किंवा मग आईस्क्रीमसाठीचे मोल्ड येतात ते असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही आईस्क्रीम सेट करू शकता. हे सगळं बॅटर भांड्यामध्ये घालून घेतलं. याला झाकण लावायचं आणि फ्रीझरमध्ये कमीत कमी 10 ते 12 तासासाठी आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायची. जिथे बर्फ तयार होतो तिथे हे भांडं ठेवायचं. 10 ते 12 तासामध्ये आईस्क्रीम व्यवस्थित सेट होते. दुसऱ्या दिवशी बघाल तर अगदी परफेक्ट आईस्क्रीम तयार झाली आहे. पण सतत भांडं उघडून बघायचं नाही, नाहीतर आईस्क्रीम व्यवस्थित सेट होणार नाही. 12 तासानंतरच यावरचं झाकण काढायचं. परफेक्ट अशी आईस्क्रीम सेट झाली. पण आईस्क्रीम खाण्याआधी हा चटपटीत मसाला तयार करून घ्यायचा. त्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा मीठ घालायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पेरू खाताना कसं आपण लाल तिखट आणि वरतून थोडंसं मीठ घालून खातो, अगदी तशीच आईस्क्रीम खाताना सुद्धा त्यावर थोडंसं मसाला आणि मीठ घालायचं. मग बघा आईस्क्रीमची चव. आईस्क्रीम खाण्याआधी थोड्या वेळ बाहेर काढून ठेवायची, म्हणजे रूम टेम्परेचरवर आल्यानंतर ती पटकन डिमोल्ड होते. आता लगेचच आईस्क्रीम डिमोल्ड करून घ्या. हवी तर अशीच खा आणि नसेल तर थोडासा हा चटपटीत मसाला जरूर त्यावर घाला. आईस्क्रीम बघा एकदम परफेक्ट तयार झाली आहे. जरासुद्धा यामध्ये व्हिप क्रीम वापरलेली नाही, पण टेक्स्चर अगदी परफेक्ट आईस्क्रीमसारखं आहे. एकदम मोजक्या साहित्यात तयार होणारा असा हा थंडगार पदार्थ. खाताना वरतून हा मसाला घालायला विसरू नका आणि मग खा. मुलं काय, मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील. एकदम चटपटीत अशी ही पेरूची मसाला आईस्क्रीम. बघता क्षणी तोंडाला पाणी आलं ना, मग वाट कसली बघता, पटकन बनवा. आईस्क्रीम कशी झाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.